चलन जेवाय चलन जेवाय शीक आलेली गेली बघतो ह्या हा मामी लवकर धुवाने पिलेटी त्याला जेवायचं नाही का तुम्हाला खरं काय कोणचा वार मटण खायचा वार बरं आहे का पेंटीन गरीबी आली इथं काय त्या मामीच्या पुरीला घेऊन हिंडायली काय पद्धती धरल्या मग करत्या कुठं घालता मासे धरा गेलतो ना हा काल बी गेला असेल मासा नाही आज बी गेला अरे ते गळायला लागे नाही अरे माऊ कधी अरे ही कोण आहे माऊ नाता आताशी कुठून दात घासायली काय होय भाची उगाच म्हणतात का मामा काय मामा भाची का नाता काहीतरी नाही का ते लय तगडं असतंय तसं ही भाची आहे तुझी चुकीचा मामा बघ आता कशी रडती काय केलं जेवाय भात वरण केला ते दरबारी सारखं बेसन अरे बेसन आणि भाकर झुणका भाकर आहे बाबू ती पहिलं नाव आहे तिचं झुणका भाकर. कुणाच्या माया पैशात वय राहू द्या मग तुम्ही झुमका भाकरत का पहिलं लग्नात पहिला झुणका भाकर ए, वरी होय ना हे अडचण करा. हा माया मटणात पैसे आणू बर कोणचं मांडी ऐकू का अरे तुम्ही ह्या घरात काय आकाची रूम आहे रे ही 2 माणसं बसली की जागा पॅक हितकुले रूमा काऊन बांधले होतस रे तो हितकुले रूमा काऊन बांधले होतस त्या सगळ्या मोठ्या बांधल्या तर हित बघा बारकी हा हा बघ मायली की आपलं बाळ कुठे गेलंय म्हणलं तिकडे गेलंय वहिनीला मग दिदा काय नाही बरं आहे त्याला मागापासून चौकट कुठं चौकट म्हणलं इकडं उचलायची मुरून पांगवायच्या कुठं म्हणला तिथं तर खडी येणार आहेत म्हणला तर मी चलत आलोय टाळ्यावर तुमच्या मनामुळे येत नाही काय ते साफसफाई मग ह्या कोण येत ह्यांना सांगायचा ना पळतच लहान लेकरासारखं आता जिम्मेदारी आहेत ना ते गेलतो माशी धरा कोण ते नव्हती गेली मासे धराय का लहान असं आता तू मासे धरावं लागते तर होय वंडे त्या दिवशी संगीतनं आणली होती 4 किलो मासे केलं वाटोळ सगळं वा जेव द्या तू का बरं मला बी वाढणार राव जाऊन आणि खरंच मटण द्या बरं जावी मटण आणायला संध्याकाळी तू जाणार आहेस तुझ्या हाताची भाजी खावा म्हणलं खरंच नाही जाणार उद्या मटण खाऊन जाणार परवा दिवशी आणू मटण परवा दिवशी आजीला दुपारून सोडून येतो मी मटण झिंगे तू जेवलीस का मग काय फायदा काय आपलं बेसन त्याचं खातो आता काय मटण आणण्यासाठी खाल्लं दिवसाला पैसे नसन म्हणून खाल्लं बेसन वार कसं होतं रात्री वार तुझी सून तर उठ उठ आपलं सून म्हणतेस तुझी सासू तशी उठ उठून बसायली वार येईल तस काय आता चुकलं काय करावं नाही रे सासू म्हणायचं ती सूनच म्हणते मी म्हणतो तुझी दादीला त्यांना तिला म्हणायचं होतं तुझी सासू रात्री उठ उठ बसली तर ते तिला म्हणते तुझी सून तर उठ उठ बसायली तुझी सासू म्हणलं रे
जसा जसा कोटा हलन तसं हजारे हजारे मध भागात नेला असं का नाही बडकून वाजले का कसं काय बाबा लय गेलं दुसरे माणसं रानातले भिजले का हे घर गावलं का ना आणि तिकडं कोटा हलायला हे का ती लेकराचं लय घर करत आहे कसं लय गावकडे नाही खरं इकडून मी पाणी नाही मी विचारलं कोणाला नका गप्पा मारू आम्ही दोघेच होतो तिथं मला कान मला कान आहे घ्यायचं वास कसं काय आला बाबा हो हाव सगळ्या घरात आता पाणी तुम्हाला जेवायचं नाही मला लय भी वाटतं काय खायला कवर दिलाय मी हे टाक बाबा बेसन आहे का संपलं भात संपला आणि कांदा टाकला ना बेसन मध्ये तू तर काय कांदा घेऊन बसलीस मी तर त्या तो खरं भुकीत पडतो तुम्हाला मटण बी नाही भेटत आणावं जाय जाऊ तू फोन लावून अगं पुरी मटण आणायचं बनवायचं खायचं कवा तुम्हाला हे व्हायचं अरे ते चिकन दुकानदार तरी त्याला तरी उठू द्या ना काय का इकडे बघू पाणी दे लवकर पाणी द्या. ते पाणी होत दरबारीच मध्ये जेवण अर्धा हसण्यात होते आणि अर्ध पाणी मारलं कसं असते लोक हाताकडे बघितलं तोच असते घागर बांधलेली आहे बघा 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 अर्ध पाणी मागते म्हणजे किती अवघड आहे बघा बरं दीपानी दीपानी म्हणण्यात म्हणतोय मग इथं जवळ आहे तिकडून आहे इकडून आहे अरे लग्न झाल्यावर माणूस आईटच हाणतो तुम्ही कमी नाही हाणली माझ्या आईला हाणायला मला येत नव्हतं तो काळ यागळा होता तो काळ वेगळा होता माणूस आईट हाणलं की टाईट होत होतं असं घे नाही तर बस. टाईटच माहितीये काय तुम्हाला टाईटच आता उग झालं बघा राग आला येऊ द्या का तुला ते उरलेलं बेसून तू खा त्याला द्यायचं नाही आज ते मटण आणणार मटण असतं दोन चार भाकरी खाल्ली असते आणि तुम्हाला माहितीये का हे मला साडी घेणार हा कुठं दिवस निघला मग तेच म्हणाले मी आज खूप हुशार आहे आपलं बरं आता चौकट टाकली म्हणल्यावर मी जाऊ का ते एक पसारा एक टाकायचं ना वाटतं वरी ते लाकडं बिकडं हा टाक टाक नाही जा. पुन्हा जाऊ ना कुठे जायचंय पण पुन्हा माशा आणाय माझ्या सांगा तुम्हाला मला साडी घ्यायची ते ह्यो टाकायचे ना काड्या म्हणलीस ना मग टाक उचल उचल. पाणी द्या रे तिला तिकट लागायले पुन्हा. ते काय म्हातारीला अहो इथलं पुसायचं कुंकू गेलो म्हातारी म्हणल्यावर कसा राग येतोय बघा ना तिकडे पप्पा म्हातारी म्हणल्यावर कसा राग येतोय बघा ना म्हातारे झालं त्या मग त्या मग नाही काय झाली आता सून आली ना तिला तरी कवर राहणार आहे काय दिसती ही एक दिसतीस दोन आहे मग हिला कमी खाऊ घालावं लागेल आता नाही मी जास्त खाणार अशी होणार कशी म्हणजे दरबार आता त्यामुळे चौकट आणली मोठी मेळ लागलाय आता मला हुशार झाला काय तुम्ही होय माऊ चौकट त्यामुळे मोठी आणली आधी ती म्हणते मी खाऊन अशी होणार आधी हुशारी आणली माझ्याकडे त्यांना हुशारी नाही केली माझ्या सासून हुशारी माझी त्यांना काय करते अशी सासून हुशारी केली म्हणजे मी थोडी अशी आहे पण सुनबाई अशी झाल्या पुन्हा म्हणलं चौकट चार हा आणि खरी गोष्ट आम्हाला माहिती ती चौकट का मोठी केली 3 फुटाची होय 3.5 फुटाची सासूबाई 4 फुटाची सुनबाई झाली तरी आपलं काही अडचण नाही नाही मी हाईटला उंच आहे नाही तर सलाब असं आता आम्ही असं तिरपं जाऊ. काय कारवा करू नका जाऊ दे. सलाबाला असं करू बरं जाऊ का माशाला मग काय माशा
मासे खेकडे आणा कोणता मुरुम ओढायचा आता? खेकडे आणा खेकडे तुला आवाज हाण नको बरं का. माझं खेकडे आता तुमच्याकडे नाही राहायचं, आम्हाला आमच्या सासूबाईकडे जायचे. सासूबाईनं मुरकून तळ येतात. काय पोऱ्या पाणी तिथून मामी आधी तुम्हाला पाणी मी आले की मग नाही करू मग पुढं खाऊ करत नुसतं किती कसं तर मुका नुसते मुरकुलं खायला काय धार पडले तर. द्यायला का तुम्ही द्यायला का मला हे घ्यायचे तिकडचे शेव तर किती घेऊन निघालेत, काय मिळे घ्यावं का मग एक मी बी. आण कुठं आहे का आय तिथे आण कुठं आहे माय नवरा द्यायला की मला हे कुठं गेली तुला आता रात बीत घालून ये. अगं बघा कुठं गेली तर आण कुठं तुम्हाला कोण गेले मुरकुलं? बरं मी जायलो आता मासे आणा. मटण तर काय आणायला नाही तुम्ही. खेकडे आणा खेकडे मासे मारायचं आपलं काम नाही. अरे ते शिव मासे मारायचं मग म्हणते संध्याकाळी खेकडे आणा. खेकडे आणायचं नाही मेकडे आणायचं नाही काय खेकडे आणायला पाताला पाणी सुटलं खेकडे दिसत नाही. पाताला धुवून गेले खेकडे खाली. बायकांना कुठं घुसू नका. बरं बरं नाही बरं.